पांडुरंगाचं नवरात्र चालू झालेलं आहे, नित्योपचारामध्ये बदल झालेले आहेत, त्यामुळे भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे विठ्ठल रुक्मिणीचं. आपल्या सोबत मंदिर समिती आहे, सगळे सदस्य आहेत. काय सांगाल, काय मत आहे? आजपासून येत्या 25 तारखेला जी आषाढी एकादशी आहे, लाखो वारकरी श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. त्यासाठी 24 तास आजपासून दर्शन सुरू झालेलं आहे. 24 तास दर्शन म्हणजे देवाला लोड लावणे आणि पलंग काढणे. पलंग काढणे म्हणजे काय? देवाचे सर्व राजोपचार बंद करणे आणि नित्योपचार चालू करणे. आणि आजपासून नित्योपचारामध्ये काय येतं? सकाळचा अभिषेक, नैवेद्य आणि सायंकाळची गंधाक्षता. म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर 22 तास 15 मिनिट वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिर खुलं असतं आणि श्री विठ्ठल दर्शनासाठी उभे असतात. महिला पदाधिकारी आहेत, आता सगळ्या जो काय आहेत नित्योपचार बंद होणार आहे, या सगळं काय वाटतं? जास्तीत जास्त महिलांना जसा इथे सुविधा मिळाव्यात आणि महिलांना सुद्धा त्याच बरोबरीने लवकरात लवकर दर्शन व्हावं आणि महिलांसाठी ज्या सुविधा अत्यावश्यक आहे त्यासाठी आम्ही 3 महिला या समितीमध्ये आहेत आणि तिघी त्या दृष्टीने तिथे काय काय कमी पडेल, काय आहे नाही हे पाहण्याचा प्रयत्न करतो. शेजगर सगळं रिकामा करत असताना आपण होता तिथं काय बघणार? कुठला शेजगर पांडुरंगाचं आपल्यातले सगळं साहित्य बाहेर काढताना आपण होता काय बघणार? त्यावेळेस शेजघरातला जे लोड वगैरे आपण काढत होतो त्यावेळेस विठ्ठलाला 24 तास दर्शन आहे. कारण विठ्ठलाला लोड दिलेला आहे. विठ्ठल 24 तास विठेवर उभा आहे. त्यामुळं शेजघर काढताना थोडस वाईट पण वाटतं की देवाला आराम नाहीये, पण भक्तांसाठी देव हा 24 तास विठेवर उभा आहे. रक्षापूजेनंतर नित्योपचार पूर्ववत होणार आहे. आपण प्रथम नागरिक आहेत पंढरपूरचे, मुख्यमंत्री यांना काय वाटतं? प्रथमतः म्हणजे आज देवाला लोड दिलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तासाठी म्हणजे रात्र ऊन पाऊस वारा याचा म्हणजे तमा न बाळगता इथपर्यंत येणाऱ्या भाविक भक्तासाठी विठ्ठल सुद्धा 24 तास उभा राहणार आहे. आणि खरं तर देवाला आराम मिळणार नाही तर थोडं वाईट वाटते, पण हे कुणासाठी चाललंय तर तुमच्या माझ्यासाठी सारख्या सर्वसामान्य भक्तासाठी देव सुद्धा सज्ज झालेला आहे. आणि येणाऱ्या पक्षाळ पूजेनंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते जी महापूजा होणार आहे, तर मला एवढंच सांगायचं आहे की 24 तास दर्शन जे मिळणार आहे ते सर्व भाविक भक्तांनी वारी सुखकर व्हावी यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन प्रार्थना करावी आणि देवाला एक साकडं घालावं की या वारीमध्ये कुठली अपघटना दुर्घटना घडू नये आणि ही वारी सुखकर स्वच्छ आणि सुंदर वारी पार पाडावी. आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा एवढंच आव्हान आहे माझं की त्यांच्या हस्ते जी पूजा होणार आहे त्या पूजेमध्ये सुद्धा कुठलाही म्हणजे चांगल्या प्रकारचा हे व्हावा एवढंच आमची हे. एकंदरीत 24 तास म्हणजे 22 तास दर्शन आता असणार आहे आणि त्याचा लाभ सर्वसामान्य वारकऱ्यांना होतोय. आजपासून कालपासून VIP दर्शन पण बंद आहे, त्यामुळे जितक्या भाविकांना दर्शन होईल त्याचा आनंद सगळ्यांनाच असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.